मग आम्हाला जशी बुद्धी मिळाली, आम्हाला जसा देह मिळाला, आम्ही ज्या गुणदोषाच्या भूमिकेतून गुणदोषांना घेऊन जन्माला आलेलो आहोत, तशाच्या तसा आम्हाला आमचा परमार्थ सिद्धीला नेता येत नाही. मग परमार्थ करायचं म्हणजे काय करायचं? मग काय आम्ही जपमाळ घेऊन बसलं म्हणजे सगळं होईल का? होत नाही. नामाने होत नाही का? होतं. पण नामाच्या मागे सुद्धा विचार पाहिजे. नामस्मरण करू नका असं नाही, करा, पण त्याच्याही मागे विचार, सारासार विचार करा उठा उठी, आणि मग नाम धरा कंठी विठोबाचे. विठोबाचे नाम कंठी धरण्याकरता सुद्धा तुकोबाराय सारासार विचार करायला सांगतात ना आपल्याला. सगळं होतं. नामानं होत नाही असं जगतामध्ये काही नाही. भगवन नामानं होणार नाही असं काहीही नाही. तुकोबारायांनी म्हटलंय, वेद अनंत बोलिला अर्थ इतुलाचे शोधिला, विठोबासी शरण जावे निजनिष्ठा नाम गावे. बस सगळ्या वेदाचं तात्पर्य तुकोबाराय बोलतात. मान्य आहे. पण नुसत्या नामानं होईल का? त्याच्या मागे काही विचार असावा लागेल. विचार पाहिजे. विचार न करता केलेलं नामस्मरण वाया जातं असं नाही, पण त्याची संगती वेगळी. परिणाम होत नाही असं नाही. नामाचा परिणाम कसाही होतो. झोपेत घेतलेल्या नामाचा परिणाम होतो. तर आजा मेळांनी नारायण म्हणून हाक मारताना काही फार विचार केला होता काय? काही नाही. परिणाम झाला की नाही? झाला. म्हणून त्याच्या मागच्या कार्यकारण भावाची संगती काय आहे हा प्रश्न वेगळा आहे. तो आत्ता आपला मुद्दा नाही आहे. आपला विचार आत्ता असा चालू आहे की आपण ज्या गुणदोषांनी युक्त होऊन मनुष्य देहाला येतो, त्या गुणदोषाच्या आधारावर आम्हाला आमच्या जीवनाची धन्यता साधता येत नाही. मग त्याच्याकरता काय करावं लागतं? आमच्या ठिकाणी असणाऱ्या काही दोषांची निवृत्ती आम्हाला करावी लागते, आणि त्या परमपदाच्या प्राप्तीकरता आवश्यक असणाऱ्या गुणांची प्राप्ती आम्हाला करून घ्यावी लागते. कारण जीवनाच्या धन्यतेकरता आवश्यक असणारे सगळेच गुण आम्हाला मिळालेले नाही आहेत. काही मिळालेही असतील. आमच्या ठिकाणी सगळंच वाईट आहे असं नाही. आम्ही चांगलेही आहोत. प्रवचनाला येतोय ना, आम्ही चांगलेही आहोत. प्रवचन ऐकतोय ना, चांगलेही आहोत. ऐकता ऐकताना थोडी डुलकी लागते ना, होतच की. आम्ही चांगले आहोत, नाही असं नाही. आम्ही जाऊ द्या, मला त्याबद्दलही काही बोलायचं नाही. परमार्थाकरता आवश्यक असणारे किंवा जीवनाच्या धन्यतेकरता आवश्यक असणारे सगळेच गुण आपल्या जवळ आहेत असं नाही आहे. बरं, जे गुण आपले चांगले म्हणून आपल्याला भगवत कृपेनं मिळालेले आहेत, त्या गुणांची आम्हाला तशा अर्थाने जाणीव नाही. नाहीतर एका गुणांनी सुद्धा परमपदाची प्राप्ती आणि जीवनाची धन्यता साधून घेता येते. आपण भागवताचा नवम स्कंद बघा. त्याच्याकरता नवम स्कंदामध्ये सगळी चरित्र आलेली आहेत. या सगळ्या चरित्रांचा बारकाईने, ते सूर्यवंशातली चरित्र, चंद्रवंशाची चरित्र काय जे असतील ती असतील. पण नवम स्कंद ईशानुकथा म्हणून प्रसिद्ध आहे. पुराणाचं एक लक्षण ईशानुकथा. त्या सगळ्या कथा नवम स्कंदामध्ये आल्या. साधू संतांच्या कथा आहेत, राजांच्या कथा आहेत, परमात्मा स्वरूपाला प्राप्त झालेल्यांच्या सगळ्यांच्या कथा, सगळ्या कथा त्यामध्ये आल्या. या सगळ्या कथांचा विचार करत असताना या सगळ्यांकडे सगळे गुण होते म्हणून त्यांना परमात्मा स्वरूपाची प्राप्ती झाली असं आहे का? असं नाहीये ना. त्यांच्याजवळ एकच गुण असेल, पण त्या एका सत्य बोलणं या एका गुणाने परमात्मा प्राप्त होतो, नाही असं नाही. वैराग्य नावाचा एक गुण असेल, ठीक आहे, परमात्मा पदाच्या प्राप्तीकरता आवश्यक आहे, पुरेसा आहे, होईल. पण आमचं वैराग्य, आमचं सत्य बोलणं हे देशकाल निरपेक्षत्वानं नाही ना. आमचं वैराग्य थोडंसं विषयाच्या अनुपस्थितीतच आहे. विषयाच्या उपस्थितीत आम्ही तसं विरक्त होऊ शकत नाही. हा, जोपर्यंत समोर विषय नाही ना, तोपर्यंत सगळेच विरक्त असतात. जोपर्यंत समोर विषय नाही तोपर्यंत सगळ्यांनाच वैराग्य आहे. विषय समोर आल्यावर किती जणांचं टिकतं हा प्रश्न आहे. विषयाच्या अनुपस्थितीत वैराग्याची परीक्षा घेऊन चालत नाही. आपल्याला होणाऱ्या हानीच्या विचारात सत्यत्वाची परीक्षा घेऊन चालत नाही.
आपल्याला होणाऱ्या लाभाच्या विचारात सत्यत्वाची परीक्षा घेऊन चालत नाही. विषयाची अनुपस्थिती वैराग्याचं दर्शन करून देत नाही. विषयाची उपस्थिती, विषयाबद्दलची अनुकूल धारणा आणि त्या कालामध्ये निर्माण होणारी विषयाची अत्यंतिक गरज आम्हाला वैराग्याचं खरं दर्शन आमच्यातलं घडवून देऊ शकते, तोपर्यंत नाही. विचार करा, एका गुणाने होतं, सगळे गुण येण्याची गरज नाहीये. पण तो जो एक गुण आहे तो तरी निरपेक्षत्वानं आमच्या ठिकाणी आहे का याची आम्ही परीक्षा केली का? याचा कधी अंतर्मनानं शोध घेतलाय का? याच्याकरता कधी अंतर्मुख झालोय का? परमार्थाचं चिंतन करत असताना परमात्म पदाच्या प्राप्तीकरता, जीवनाच्या धन्यतेकरता अनावश्यक आणि प्रतिबंधक असणाऱ्या दोषांची निवृत्ती आणि त्याच्याकरता अत्यंत अपरिहार्य असणाऱ्या गुणाच्या प्राप्तीकरता कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांना परमार्थ असं म्हणतात. परमार्थ ही परिपूर्णता नाही आहे, परमार्थ हा प्रयत्न आहे. परमार्थ म्हणजे परमात्मा देईल त्या जागेवर घेणं हा परमार्थ नाही आहे. परमार्थ हा नेहमी प्रयत्नाच्या आधारानं चालत असतो. परमार्थाला 2 गुण लागतात, एक प्रयत्न तीन लागतात. एक प्रयत्न लागतो, एक विश्वास लागतो आणि सातत्य लागतं. या 3 गोष्टींवर परमार्थ चालतो. परमार्थ चालतो विश्वासावर, परमार्थ चालतो प्रयत्नावर आणि परमार्थ चालतो सातत्यावर. विश्वास वजा केला परमार्थ नाही, प्रयत्न वजा केले परमार्थ नाही. तुकोबारायांचे प्रयत्न गाथ्यामध्ये तपासून घ्या, काय प्रयत्न करावे लागले तुकोबारायांना. केवढा युद्धाचा प्रसंग त्यांच्या मनामध्ये चालू आहे. बाहेरून येणारी प्रतिकूल परिस्थिती, घरातून असणारी प्रतिकूलता, अंतःकरणाची अनुकूलता. जे तुकोबाराय गावातले सगळ्यात श्रीमंत होते ते तुकोबाराय आपलं सगळं द्रव्य वाटून देऊन गावात सगळ्यात गरीब झाले. त्यांचं चरित्र बघा आपण, प्रयत्न लागत नाहीत का? त्याच तुकोबारायांच्या दर्शनाकरता निळोबारायांना 42 दिवसाचा निश्चक्र उपवास करावा लागला. 42 दिवस उपाशी बसून राहिले तेव्हा तुकोबाराय भेटले. प्रयत्न नाहीत का? आम्हाला एक एकादशी जड आहे. 42 दिवस बसले तुकोबाराय. 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला. 15 दिवस नुसतं भजन करत, प्रयत्न नाही त्याच्यामध्ये. आपल्या इंद्रियांना जिंकणं नाही, वृत्तीला दुसरं आलंबन न देता त्या वृत्तीला एक आलंबनात्मक बनवणं. काय कमी प्रयत्न लागतात याच्याकरता? आमचं मन तर इकडं तिकडं धावणारच आहे. त्याला एका जागी बसवण्याकरता जे प्रयत्न लागतात, अरे त्याच्यापेक्षा जगावर विजय मिळवणं सोपं आहे, इतकं ते अवघड आहे. विश्वास काढला परमार्थ नाही, प्रयत्न बाजूला केले परमार्थ नाही. पारमार्थिक वृत्तीचा मनुष्य जर प्रयत्नहीन असेल तर तो पारमार्थिक होऊ शकत नाही. त्याने प्रयत्नावलंबी असलंच पाहिजे. म्हणून आपल्याकडे म्हणीमध्ये सुद्धा परमेश्वर मिळतो, पण कसा मिळतो? प्रयत्नांती परमेश्वर आहे. प्रयत्न अंती आहे, प्रयत्नात नाही आहे, प्रयत्नांती आहे, शेवटी आहे. बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते. हे बहुनाम जन्मनाम काय नुसतं बसून राहिल्याने ज्ञानवान माम मग ज्ञानवान होतो का? नाही ना. बहुनाम जन्मनाम अंते, या सगळ्या जन्मामध्ये आमचे प्रयत्न झाले पारमार्थिक दृष्टीनं तर अनेक जन्माच्या शेवटी ज्ञानवान आणि मग माम प्रपद्यते, मग नंतर शरणागती. अशा भूमिका आहेत. विश्वास नाही, परमार्थ नाही. प्रयत्न नाही, परमार्थ नाही. सातत्य नाही, परमार्थ नाही. सातत्य नाही. कधीतरी मागच्या आठवड्यात एकदा रामकृष्ण हरी म्हणालो होतो, नाही ना. एक गृहस्थ माझ्याकडे आले. त्यांनी मला सांगितलं की महाराज गेले 70 वर्ष ज्ञानेश्वरीचं पारायण करतोय. मला इतका आनंद वाटला, मी लगेच नमस्कार केला त्या महानुभावाला. 70 वर्ष ज्ञानेश्वरीचं पारायण चालू आहे. मला आदर वाटला. उगीच उत्सुकता म्हणून मी त्यांना विचारलं, 70 वर्ष ज्ञानेश्वरी वाचताय? हो. किती पारायण झाली असतील हो तुमची?
एक उत्सुकता म्हणून मी विचारलं, 70 वर्ष ज्ञानेश्वरी वाचता, किती पारायण झाली? तो म्हणला पहिलंच चालू आहे. तरी मला बरं वाटलं. अरे 70 वर्षात ज्ञानेश्वरीचं एक पारायण होत नाही म्हणजे एका ओवीचा काय विचार करत असेल मनुष्य? 70 वर्षात एक पारायण. तो म्हणला एकच आहे, अजून पूर्ण झालं नाही, चालू आहे. म्हणलं एवढा कसा विचार करता हो एका ओवीचा? कसं करता पारायण? तो म्हणाला काही नाही, आषाढी एकादशीला एक ओवी वाचतो आणि कार्तिकी एकादशीला दुसरी वाचतो. हे सातत्य आहे का? साधना नेहमी आम्हाला 3 भूमिकांमध्ये विचारात घेतली पाहिजे: विश्वास, प्रयत्न आणि सातत्य. साधनेची ही 3 अंग आहेत. परमार्थ ही साधना आहे. परमार्थ म्हणजे परिपूर्णता नव्हे. आम्ही पारमार्थिक आहोत म्हणजे आम्ही प्रयत्नशील आहोत असा त्याचा अर्थ आहे. मग हे प्रयत्न कशाचे प्रयत्न करायचे? तुम्ही कोणत्याही प्रयत्नांचा, कोणत्याही मार्गाने साधना करावी त्याबद्दल काही अडचण नाही आहे, विकल्प नाही आहे. पण कोणत्याही पारमार्थिक साधनेचा विचार करत असताना त्याच्या मागचा विचार एकच आहे. काय विचार आहे? आपल्या जीवनाला प्रतिबंधक ठरणाऱ्या दोषांची निवृत्ती आणि परमात्म स्वरूपाच्या प्राप्तीकरता अनुकूल असणाऱ्या गुणांची प्राप्ती, याच्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना परमार्थ असं म्हणतात. आम्ही पंढरपूरला जातो आणि चंद्रभागेमध्ये स्नान करतो. परमार्थ आहे की नाही? आहे. परमार्थाचं एक साधन आहे की नाही? आहे. त्याच्याने काय होतं? आपण विचार करा ना, त्याच्याने काय होतं? काय होतं त्याच्याने? चंद्रभागेत स्नान केल्याने काय होतं? चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा. पंढरपूरला गेल्यानंतर हा विधी पाळावा असं तुकोबारायांनी म्हटलंय आपल्याला. मग चंद्रभागेचं स्नान केल्याने काय होतं? आपला विश्वास आहे की चंद्रभागेच्या स्नानानं आमचं पाप निवृत्त होतं. हे पाप निवृत्ती चंद्रभागेच्या स्नानाने होत असेल तर पापाची निवृत्ती का? कारण पाप आमच्या धन्यतेकरता प्रतिबंधक आहे म्हणून. चंद्रभागेचं स्नान याला पारमार्थिक साधना का म्हणायचं? कारण त्याच्यातून प्रतिबंधक असणाऱ्या आमच्या जीवनातल्या एखाद्या दोषाची निवृत्ती होते म्हणून त्याला परमार्थ म्हणा. नामानं काय होतं? पाप निवृत्त होतं. पापाचे कळप पळती पुढे पर्वताप्रमाणे पातक करणे, इतकं पाप निवृत्त होतं. आणि ते पाप निवृत्त होतं नामानं. म्हणजे काय? मग नामस्मरण, परमार्थ म्हणा. का परमार्थ म्हणा? नाम हा परमार्थ नाही. नामस्मरणानं आमच्या जीवनातल्या पापाची निवृत्ती होते म्हणून नामाचा प्रयत्न हा परमार्थ आहे. हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. मुखानं नाम घेतल्यानंतर काय प्राप्त होतं? पुण्य प्राप्त होतं. पुण्य काय करतं? पुण्य काही करत नाही. पुण्य आम्हाला सन्मार्गावर ठेवतं. पुण्य म्हणजे आम्हाला परमात्मा प्राप्ती करता आवश्यक असणारी एक महत्वाची गोष्ट आहे की ज्याच्याने आमची वृत्ती सात्विक राहते. ती सत्वशीलता जर आमच्या परमात्म तत्वाकडे नेणारी असेल तर पुण्य प्राप्त करून घेणं हा परमार्थ ठरतो. आणि ते पुण्य प्राप्त व्हावं याच्याकरता केल्या जाणाऱ्या नामस्मरणाला परमार्थ असं म्हणतात. परमार्थाची संकल्पना आपण स्पष्ट करून घेऊया. परमार्थ करणं म्हणजे पारमार्थिक झाला म्हणजे तो धन्य झाला असं नाहीये. परमार्थ हे प्रयत्न आहेत. परमार्थ म्हणजे परिपूर्णता नाहीये. तुकोबाराय परमार्थ करतात. तुकोबाराय होईपर्यंत परमार्थ करत होते. तुकोबाराय झाले की आता ते जे करतील तो परमार्थ आहे. आता ते परमार्थ करतात की नाही हा मुद्दाच नाहीये. त्यांची लहानातली लहान क्रिया सुद्धा परमार्थ आहे. तो करी ते तुली पूजा, तो जल्पी तो जपो माझा, तो असे तो चिकपे ध्वजा समाधी माझी. बस ज्ञानोबाराय बोलतात. म्हणून दोष निवृत्ती आणि गुणप्राप्ती करून घेणं महत्वाचं आहे. अर्जुना, आता दोष निवृत्ती आणि गुणप्राप्ती जर महत्वाची असेल तर आपल्याला गुण कळले पाहिजेत आणि आपले दोषही आपल्याला कळले पाहिजेत. बरं, गंमत अशी आहे, म्हणजे ही गंमतच आहे. आपण याचाही थोडासा विचार करा.
ह्याच्यात काय आहे की दोष असणाऱ्याला आपल्या ठिकाणी दोष आहेत याच्यावर कधीच विश्वास नसतो. माझ्या ठिकाणी दोष आहे असं जोपर्यंत आपल्याला वाटत नाही तोपर्यंत पारमार्थिक प्रवृत्ती नाही आहे. माणसाला हे पटतच नाही की माझ्या ठिकाणी दोष आहे. माणूस म्हणतो मी आणि दोष काय बोलता. आणि याच्याही पेक्षा मोठी गंमत आणि वस्तुस्थिती याच्यात आहे की आपल्या ठिकाणी कोणताच दोष नाही असं मानणं ह्याच्यापेक्षा मोठा दोष नाही. याच्यापेक्षा मोठा दोष नाही. मी दोषी आहे असं कुणालाच वाटत नाही आणि माझ्या गुणांमध्ये कोणती न्यूनता आहे याच्यावरही माणसाचा विश्वास नाही. याच्याकरता कुणीतरी मोठ्याने आपल्याला आपले दोष दाखवावे लागतात. कुणीतरी आपल्याला गुण म्हणजे काय हे सांगावं लागतं. भगवान म्हणतात अर्जुना, आपल्याला जर परमपदापर्यंत जायचंय, त्या विचारानं निर्माण झालेल्या आपल्या जीवनातल्या विकल्पांना तिलांजली द्यायची आहे. आपले विचार शुद्ध निर्मळ झाले पाहिजेत अशी अपेक्षा स्वजीवनाकडून असेल आणि विचारानंच जर जीवन परिपूर्ण होणार असेल तर तो विचार करण्याकरता, त्या विचाराला आत्मसात करण्याकरता आपल्या ठिकाणी काही अधिकार असावा लागतो. आपल्या ठिकाणी आपल्या ठिकाणच्या दोषांची निवृत्ती असा व्हावी लागते. ब्रह्मज्ञानाच्या अधिकाराकरता पहिल्यांदा दोष निवृत्ती सांगितलीच की नाही. निष्काम कर्माचरण आणि सद्गुरु उपासना यांनी मल आणि विक्षेप हे दोन दोष ज्यांनी घालवले, पहिल्यांदाच दोष निवृत्तीचा विचार आहे. सगळेच दोष निवृत्त झाले तर परमार्थाचा विचार करण्याचं कारणच नाही आहे. ज्याच्या जीवनामध्ये कधीही दोष नाही आहे, ज्याच्या जीवनाला विचाराची परिपक्वता आहे, त्याला वेगळ्या परमार्थाची गरज नाही आहे. जर आपला धर्म, आपलं कर्तव्य कर्म आपण जर सुनिश्चित विचाराने करत असू तर वेगळ्या परमार्थाची गरज नाही आहे. वेगळ्या परमार्थाची गरज नाही. म्हणून आपल्याकडे असं म्हणतात, शिक्षक, डॉक्टर आणि समाजसेवक यांना वेगळ्या परमार्थाची गरज नसते. पण हे जर प्रामाणिक असले तर, कंसातलं वाक्य ते आता नाही विचारात घेतलं तरी चालेल. कारण शिक्षकाचं कर्मच इतकं पवित्र आहे ज्ञानदानाचं, काय वेगळ्या परमार्थाची आवश्यकता आहे ना अपेक्षा आहे. डॉक्टरांचं कामच इतकं पवित्र आहे रोग निवारणाचं, वेगळ्या परमार्थाची काय अपेक्षा आहे. हे सांगितलं जातं आपल्याकडे. समाजशास्त्र बघा याच्याकरता. याचा अर्थ असा नाहीये की याने परमार्थ नाहीच केला पाहिजे असा नियम नाहीये. वेगळ्या परमार्थाची गरज नाही याचा अर्थ यांचं कर्तव्य कर्म यांनी भगवत सेवा म्हणून करणं अपेक्षित आहे, तर तो परमार्थ आहे. अपेक्षा ही आहे. असो, भगवान म्हणतात अर्जुना, जसा जन्माला आलास तसा परिपूर्ण होऊ शकत नाहीस. याच्याकरता दोष निवृत्ती करावी लागेल, याच्याकरता गुणप्राप्ती करावी लागेल, त्याच्याकरता अंतर्मुख होऊन चिंतन करावं लागेल. मग याच्याकरता दोष म्हणजे काय, गुण म्हणजे काय आम्हाला कळलं पाहिजे. याच्याकरता गीतेच्या अनेक अध्यायांमधून भगवंतांनी याची चर्चा अर्जुनाबरोबर केलेली आहे. परंतु अशी जरी चर्चा झालेली असली तरी ती वैकल्पिक आहे. बऱ्याच वेळेला अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये संदिग्धता निर्माण करणारी आहे. मग निसंदिग्ध अशा गुणांची आणि दोषांची चर्चा करायची असेल तर त्याच्याकरता 16वा अध्याय महत्वाचा आहे. या 16व्या अध्यायामध्ये स्पष्ट रूपानं गुणांचा विचार मांडला गेला आणि याच 16व्या अध्यायामध्ये स्पष्ट रूपानं दोषांचा विचार मांडला गेला. त्याच्यातल्या गुणांना दैवी संपत्ती असं म्हणतात आणि दोषांना असुरी संपत्ती असं म्हणतात. असा दैवासुर संपत विभाग योग म्हणजे 16वा अध्याय. मी का तिकडं आलो याचाही थोडासा विचार सांगतो. एक 5 मिनिट मला द्या. थोडंसं उशिरा सुरू झालं ना,
माझ्यावर अन्याय करू नका. एक 5 मिनिट द्या. गुणदोषांचा विचार करत असताना आपण जसे गुणदोष युक्त होऊन जन्माला आलो, त्याच्यातल्या फक्त दोषांची निवृत्ती केली तर चालणार नाही का? चालेल. पण फक्त दोषांची निवृत्ती त्या वेळेला चालेल ज्या वेळेला गुणांची यथार्थ जाणीव आणि गुणांच्या उपयोगाची आमच्या अंतःकरणामध्ये तीव्र तळमळ असेल. त्यावेळेला फक्त दोष निवृत्तीपूर्वक आमचं जीवन धन्य होऊ शकेल. पण आमच्या ठिकाणी असणाऱ्या गुणांची जर आम्हाला जाणीव नाही आणि ते गुण जर आमच्या प्रापंचिक सुखाकरता आम्ही उपयोगात आणत असू, तर ते गुण सुद्धा कदाचित त्यावेळेला दोष ठरण्याची शक्यता असते. थोडासा स्पष्ट विचार आहे. आमच्या ठिकाणी गुण आहे. आमचे एक मित्र खरं बोलायचे, खरं बोलण्याची सवय होती त्यांना. चांगली गोष्ट होती ना. पण हे खरे बोलतात असं जेव्हा लोकांना कळालं आणि आपल्या खरं बोलण्यामुळे लोक आपल्यावर विश्वास ठेवतात हे त्यांना कळालं, तेव्हापासून त्यांनी न्यायालयामध्ये साक्षी देण्याचा धंदा सुरू केला. मी याला गुण म्हणू का दोष म्हणू? माझ्या ठिकाणी असणाऱ्या गुणांचा उपयोग जर मी माझ्या प्रापंचिक सुखाकरता आत्मकेंद्रित्वानं करत असेल, तर माझ्याकडे देवदत्त असणारा गुण सुद्धा परमार्थाच्या दृष्टीने दोष ठरतो. मला तपासलंच पाहिजे ना. माझ्या ठिकाणी असणारा दोष हा जर मी पारमार्थिक गोष्टींकरता वापरत असेल, तर कदाचित तो दोष सुद्धा गुण ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही ना. क्रोध हा दोष आहे, मान्य आहे की क्रोध हा दोष आहे. पण हा क्रोध जर मी तुमच्यावर केला तर तो 100% दोष आहे. पण माझ्या अंतःकरणामध्ये असणाऱ्या दोषांवर जर मी क्रोध दाखवला तर कदाचित गुण ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. माझी वृत्ती कामुक आहे, अशा वृत्तीचा निषेध करण्याकरता जर मी त्या वृत्तीवरच वारंवार रागावत असेल आणि त्या वृत्तीवर, त्या कामुक वृत्तीवर क्रोधानं प्रहार करण्याचा प्रयत्न करत असेल, तर माझा प्रापंचिक दोष वाटणारा हा दोष कदाचित माझ्या पारमार्थिक जीवनाच्या प्रवासामध्ये गुण म्हणून मला सहाय्यकारी ठरेल. सांगता येत नाही. काम दोष आहे, पण भगवत चरणाचा काम हा गुण ठरेल ना. म्हणजे गुणदोषांचा विचार करत असताना फक्त गुण आणि दोष या संकल्पना आपल्याला सिद्ध म्हणून स्वीकारता येणार नाहीत, तर त्यांची आलंबनं काय आहेत याच्यावरून आम्हाला तारतम्यानं त्याचा विचार करावा लागेल. माझ्या क्रोधाचं आलंबन काय, माझ्या सत्याचं आलंबन काय, हे मला ठरवता आलं पाहिजे. बरं, ज्या गुणदोषांचा विचार आम्ही आमच्या जीवनामध्ये निवृत्ती आणि प्रवृत्ती करता करणार आहोत, गुणांकडे प्रवृत्ती असावी, गुणप्राप्ती व्हावी आणि दोष निवृत्ती व्हावी, अशा प्राप्ती निवृत्ती करता जर गुणदोषांचा विचार करत असू, तर या गुणदोषांचा एक विचित्र स्वभाव आहे, तोही ऐकून जाताना. या गुणदोषांचा मोठा विचित्र स्वभाव आहे. हे दोष असतात की नाही, दोन्ही सांगतो मी, दोन्ही बाजूनी सांगतो. हे दोष असतात ना, ते येताना एकमेकांच्या हातात हात घालून येतात, पण जाताना मात्र प्रत्येकाच्या निवृत्ती करता स्वतंत्र प्रयत्न करावा लागतो. आणि हे गुण असतात ना, ते मिळवण्याकरता प्रत्येकाकरता स्वतंत्र प्रयत्न करावे लागतात. पण हे गुण जेव्हा आम्हाला सोडून जातात ना, तेव्हा एकमेकांच्या हातात हात घालून एकत्र निघून जातात. या गुणदोषांचं गणित मोठं विचित्र आहे. म्हणजे आमच्या जीवनामध्ये काम निर्माण झाला की क्रोधाला स्वतंत्र आमंत्रण द्यावं लागतच नाही, कामाबरोबर क्रोध हातात हात घालून येतो. गीता बोलते, ध्यायतो विषयान पुंसः संगस्तेषुपजायते संगात संजायते कामः कामात क्रोधोभिजायते क्रोधात भवति सम्मोहः सम्मोहात स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यते. संपलं. दोष येताना एकत्रित मिळून येतात,
हातात हात घालून येतात. एक आला की दुसऱ्याला आमंत्रण द्यावंच लागत नाही, तो येतोच त्याच्या हातात हात घालून. पण जाताना काम गेला म्हणजे क्रोध जाईलच असं नाही. क्रोध गेला त्याच्यात हातात हात घालून काम जाईलच असं नाही. दुर्वासांच्या अंतःकरणामध्ये काम नाही पण क्रोध आहेच की. तो त्यांच्या दृष्टीने चांगला वाईट हा मुद्दा नाही आहे. दोष येताना एकत्रित येतात, जाताना प्रत्येक दोषाच्या निवृत्ती करता स्वतंत्र प्रयत्न करावे लागतात. आणि कदाचित हे प्रयत्न म्हणजे एकेका दोषाच्या निवृत्ती करता एक एक जन्मही द्यावा लागेल. काल माझ्या मनात काम होता आणि आज मी निष्काम झालो असं होत नाही. कदाचित जन्म जन्म प्रयत्न करावे लागतात तरी बिचारे जात नाहीत. बरं, हे दोष इतके विचित्र असतात, जेव्हा आम्ही त्यांच्या निवृत्ती करता प्रयत्न करतो ना तेव्हा ते गेल्यासारखे दाखवतात. पण अंतःकरणातल्या कोणत्या तरी गोष्टीच्या आश्रयाने असे राहत असतात की फक्त अनुकूल वातावरणाची वाट बघतात. आणि अनुकूल वातावरण निर्माण झालं की त्या दोषाच्या बीजाचा वटवृक्ष व्हायला वेळच लागत नाही. इतके विचित्र दोष आहेत. काम गेल्यासारखा वाटतो, कधी उत्पन्न होईल काही सांगता येत नाही. ते दाखवतात. आम्हाला वाटतं आम्ही काम गेला आता, माझा क्रोध गेला आता, मी रागावत नाही. हल्ली रागावत नाही. त्याला चारदा विचारा, खरंच रागवत नाही? नाही रागवत. खरंच नाही ना? खरंच रागवत नाही ना? कुठं आहे तो? कुठेतरी सुप्त राहतच असतो. एका घरामध्ये एक पाहुणा आला राहिला. 10 दिवस झाले, 15 दिवस झाले, महिना झाला, जायचं नावच घेईना. पाहुणाचाही शेवटी. ही जमात इतकी विचित्र असते ना, जाता जाईना. त्या घरातल्या नवऱ्या बायकोलाही प्रश्न पडला, अरे आहे पाहुणा, मान्य आहे, नातेवाईक आहे, किती दिवस झाले. एके दिवशी त्या घरातल्या त्या माणसाने त्या पाहुण्याला विचारला, हो तुम्ही महिना झाला इकडं राहिलात, त्याच्याबद्दल नाही, आता असं म्हणावंच लागतं. राहिलात ते छान आहे, पण इतके दिवस इथं राहिलात, तुम्हाला घरच्यांची आठवण येत नाही का? तो म्हणला, अहो बरं झालं आठवण करून दिली तुम्ही. महिना झाला विसरलोच होतो, इतकं सुख आहे तुमच्या घरामध्ये, बरं झालं तुम्ही आठवण करून दिली. आजच त्यांना फोन करतो आणि सगळ्यांना बोलवून घेतो. आता हे पिढा कशाला? अजून गांजून गेले हो नवरा बायको घरातले. पाहुणा जाता जाईना. शेवटी एके दिवशी त्यांनी ठरवलं, नवरा बायकोने काही करून याला बाहेर काढायचं. काय करायचं? नवऱ्याने एक युक्ती सांगितली. तो म्हणाला, असं करू, आज जेवायला बसलो ना, मी काहीतरी अन्नात कमी काढतो, दोष दाखवतो, मीठच कमी पडलं, तिखटच जास्त झालं, तुला रागावतो, तूही माझ्यावर रागावल्यासारखं कर. ते म्हणजे मी कशी रागावल्यासारखं कर? ही मोठी साध्वी, रागावलीच नाही कधी. तो म्हणाला, अगं रागावल्यासारखं कर, एवढं काय त्याच्यामध्ये, तुला काय सवय नाही का काय? मग ती म्हणली, बरं. मग शब्दानं शब्द वाढल, मग तू रागारागानं खोलीत निघून जा, मी सुद्धा पानावरून उठून तुझ्या मागे मागे येतो, दार लावून घेतो आणि तुला झोडपून काढतो. ते म्हणले, ओ काय करता? तो म्हणाला, तसं नाही, मी कोपऱ्यातली काठी घेतो, गादीवर जोरात मारतो, तू आरडाओरडा लागल्याचं नाटक कर, आरडाओरडा कर. ठीक आहे. कार्यक्रम ठरला. जेवायला बसले पाहुणा आणि तो घरातला माणूस, यजमान. आमटीमध्ये मीठ कमी आहे. ते म्हणले, अहो कमी असेल बघा, टाका, पानात वाढलंय. तो म्हणला, का? आम्ही दिवसभर काम करून येतो, हे दिवसभर बाहेर काम करून येतात, संध्याकाळी आल्यावर 4 घास सुखाचे मिळू नयेत. आईबापाने हेच शिकवलं. आईबाप म्हणल्यावर ती भडकली. ठरलेलंच होतं, हे न ठरताही होतच. तर ती भडकली. ते म्हणले, आई बाप काढायचं काय कारण आहे? इतके दिवस मी चांगला स्वयंपाक करत होते तेव्हा कधी कौतुक केलं नाही, दोष बरे दाखवता, कौतुकाला जीभ पुढे होत नाही तो, वगैरे वगैरे. मग ती भडकली. हा शब्दाने शब्द वाढत गेला. ते म्हणले, जाऊ द्या, मला काय करायचंच नाही, जेव्हा नाहीत ना, काय गेली रागा निघून. हाही पानावर उठला, असं कसं आम्हाला सोडून जाते तू, पाहुण्यासमोर असं करते, अपमान करते माझा, उलट बोलते. तोही धावत गेला, दार लावून घेतलं, कोपऱ्यातली काठी घेतली, गादीवर मारायला लागला. ती ओरडायला लागली, अहो नको, मारू नका, हो असं पुढे करणार नाही, पाहुण्यासमोर मला असं मारू नका.
बाहेर बसलेला पाहुणा, त्याला वाटलं बघा माझ्यामुळं केवढा त्रास, एवढा त्रास. शेवटी तोही बाहेर आला, ती डोळ्याला पाणी लावून रडत रडत बाहेर आल्याचं नाटक केलं तिने. ते सगळं झालं. मग पाहुणा म्हणाला, हे हे काही बरोबर नाही बुवा, माझ्यामुळे तुमच्यात भांडणं व्हायला लागली. मी असं करतो, फार दिवस मी राहिलो, अतिपरिचयात अवज्ञा होते, मी कुठेतरी जातो, घरी जाऊन येतो, बघू पुन्हा कधीतरी काहीतरी, आता मी निघतो. त्याने आपली सुटकेस बिटकेस भरली. या दोघांच्या मनात अशा आनंदाच्या उकळ्या. तो सुटकेस घेतले त्याने, बाहेर पडला संध्याकाळी. हा म्हणला, अहो जा सकाळी. नाही नाही आता चाललो मी, मला रात्रीची गाडी माझ्यामुळं कुणाच्या कुटुंबामध्ये भेद निर्माण व्हावा, भांडणं व्हावीत, आपल्याला पटत नाही. मी निघालो, गेलो, चाललो, गेलं. गेल्यानंतर मग हे दोघेही पुन्हा जेवायला बसले. मग बघा काय जमलं की नाही नाटक, वठलं की नाही, छान झालं की नाही, बरं झालं. मग तो म्हणाला, बघ मी मारल्याचं नाटक. ती म्हणली, अहो तुमचं नाटक काय, तुम्हाला मारायचंच होतं. रडण्याचं नाटक मी कसं केलंय बघा, माझं नाटक सांग. तो म्हणला, अगं मी बोललोच तसं म्हणून तर. तेवढ्यात बाहेर गेलेला पाहुणाला मी, तो म्हणाला, मी कसं जाण्याचं नाटक केलं. आमचे सगळे दोष असे येतो, आमचे सगळे दोष असे आहेत. आमच्या अंतःकरणातल्या ज्या दोषांची निवृत्ती आम्हाला करण्याकरता आम्ही जे प्रयत्न करतो ना, त्या प्रयत्नात त्यांना वाटतं की आपण जावं, ते गेल्यासारखं दाखवतात, पण क्रोध फक्त अंधारात जाऊन लपलेला असतो. पाहुणा जसा नाटक करताना जातो, परत येऊन मी नाटक केलं म्हणतो ना, तसे कामक्रोधाधिक विकार हे असेच आहेत. ते जाताना एक एकटे जातात, येताना मात्र सगळे मिळून येतात. आणि गुण मात्र इतके विचित्र आहेत, त्या प्रत्येक गुणाच्या प्राप्तीकरता आम्हाला जन्मजन्म परिश्रम करावे लागतात. पण जाताना एक गुण गेला की सगळे गुण त्याच्या हातात हात घालून जातात. निर्भयता गेली की ज्ञान गेलं म्हणून समजावं. भय आलं अंतःकरणामध्ये की दान धर्म गेला म्हणून समजावं. यांना घालवण्याकरता गुणांना प्रयत्न करावेच लागत नसतात. एका गुणाची निवृत्ती ही जवळजवळ सगळ्यांची निवृत्ती होते, आणि एका दोषाची प्राप्ती ही सर्व दोषांची निश्चयात्मक प्राप्ती होत असते. पण एका गुणाची प्राप्ती म्हणजे सगळ्या गुणांची प्राप्ती होत नाही, आणि एका दोषाची निवृत्ती म्हणजे सकल दोषाची निवृत्ती होत नाही. याच्याकरता गुण आणि दोष त्यांच्या मर्यादांसकट आणि त्यांच्या संबंधासकट आम्हाला कळाले पाहिजेत. गुणांची मर्यादा, दोषांची मर्यादा, गुणांचा इतर गुणांशी संबंध आणि दोषांचा इतर दोषांशी संबंध जर आम्हाला व्यवस्थितपणाने कळाला तरच या परमार्थिक साधनेकडे, परमार्थाकडे, पारमार्थिक साधनेकडे आमची प्रवृत्ती होऊ शकते. या विचारानं भगवंतांनी अर्जुनाला 16व्या अध्यायामध्ये काही गुण आणि काही दोष सांगितलेत. त्याच्यातला पहिला गुण भगवंतांनी सांगितला अभयम. अभयम सत्व संशुद्धी, ज्ञान योग व्यवस्थिती, दानम दमश्च यज्ञश्च, स्वाध्यायस्तप आर्जवम. आता तयाची दैव गुणा, माझी धुरेचा बैसणा, बैसे तया अकरणा अभय ऐसे. ज्ञानोबराने पहिल्या ओळीमध्ये हा अभय नावाचा गुण किती महत्वाचा आणि श्रेष्ठ आहे याचा विचार आपल्याला बोलून दाखवला. धुरेचा बैसणा म्हटलंय त्याला, सगळ्या पहिल्या क्रमांकावर बसणारा हा अभय, निर्भयत्व, निर्भयता हा महत्वाचा गुण सांगितला. आता अभय म्हणजे काय, निर्भय होणं म्हणजे कसं असतं, हा गुण का महत्वाचा मानायचा, आणि भगवंतांनी या गुणदोषाचा विचार करत असताना ज्या पद्धतीनं या विचाराची मांडणी केली, पहिल्या 3 श्लोकामध्ये 26 गुणांचा विचार आहे आणि नंतर 6 दोषांचा विचार आहे. गुण 26 आहेत आणि दोष 6 आहेत, पण या 26 हे 6 पुरून उरतात. बलाबलाचा विचार नाही आहे, त्याची कारण आहे, त्याची मीमांसा केली वेदांताने. कारण मनुष्य गुणांकडे तेवढ्या चटकन आकर्षित होत नाही जेवढ्या चटकन तो दोषाकडे प्रवृत्त होतो. एक तुम्ही बघा ना, मी जर तुम्हाला, म्हणजे क्षमा करा हा प्रयोग नाहीये आणि तुमच्याबद्दलचा अविश्वास नाहीये, पण मी उदाहरण म्हणून सांगतोय, तेवढ्या पुरतं घ्या. मी जर विचारलं की आपल्या शेजाऱ्याचे गुण सांगा, किती सांगाल?
आणि जर मी विचारलं आपल्या शेजाऱ्याचे दोष सांगा, रात्र कमी पडेल की हो? लोकांचे दोष हे जेवढ्या चटकन नजरेत भरतात तेवढे गुण भरत नाहीत. दोषाकडे चटकन तुम्ही बघा ना, आता उद्याच बोलतो हे सगळं, काय बोलू, कुणाचं तरी वजन आहे, कायद्याचा धाक आहे, तुरुंगात जाण्याची भीती आहे म्हणून आपण चोरी करत नाही. आमची अडचण ही आहे. तुरुंगात जाणं, चोरी करणाऱ्याला तुरुंगात टाका हे कलम जर कायद्यातून वजा केलं तर किती आनंद आहे, किती आनंद आहे. कुणाचं तरी वजन आहे, कुणाचा तरी दबाव आहे, कसली तरी भीती आहे म्हणून नाईलाजानं चांगलं वागणं हे काही गुणांचं लक्षण नाही आहे. हे गुणांचं लक्षण नाही आहे. समोर पोलीस नसताना पटकन उजव्या बाजूनी गाडी घालण्याची आमची सवय, आणि रात्री 2 वाजता सिग्नल लागला तरी 2 वाजता कुणी नसताना त्याच्याकरता थांबणं, हे जर आमच्याकडून होत असेल तर मग पुढचं बोलतो, नाहीतर थांबतो, उद्याला विचार करू. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, विठ्ठला 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 विठ्ठला.